नीट पेपरफुटी प्रकरणात एबीपी माझाच्या हाती मोठी माहिती लागली आहे। अहिल्यानगरातून पकडलेला धनंजय लोखंडे या घोटाळ्यातला महत्त्वाचा धागा आहे। लोखंडे विविध शहरात एजंट मार्फत प्रश्नपत्रिका विकत होता। लोखंडेनं विद्यार्थ्यांचाही एजंट म्हणून वापर केल्याचं उघड झालंय। ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा वाघमारे ही एजंट म्हणून कार्यरत होती। पुण्यातल्या फुरसुंगीतून शेषराव सोळंकी नावाचा विद्यार्थीही ताब्यात घेण्यात आलाय। लोखंडेसाठी शेषराव सोळंकी काम करत होता असं कळतंय। पेपर विकत घेऊ शकतील अशा विद्यार्थ्यांचा सोळंकी शोध घ्यायचा। मंदार गोंजारी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, कशा पद्धतीने हे जाळं विणलं गेलेलं आहे? हा जो धनंजय लोखंडे आहे तो या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार आहे असं आतापर्यंतच्या तपासातून समोर आलेलं आहे, किंवा ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यातून आपण म्हणू शकतो की हा धनंजय लोखंडे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये एजंट नेमून नीटची ही प्रश्नपत्रिका विकण्याचं काम करत होता। हा धनंजय लोखंडे मूळचा नगर जिल्ह्यातील राहुरीचा राहणारा असला तरी तो गेली काही वर्ष पुण्यातील वाघोली परिसरामध्ये राहत होता आणि त्यांनी एजंट नेमलेले होते। हे एजंट कोण होते तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांचा तो एजंट म्हणून उपयोग करत होता, तर काही ठिकाणी आपण पाहिलं की काल पुण्यातील बिबवेवाडी भागातून मनीषा वाघमारे या ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आलं, अटक करण्यात आली। तर अशा व्यक्तींचाही तो एजंट म्हणून वापर करत होता। पुण्यातील फुरसुंगी भागातून एक विद्यार्थी ताब्यात घेतला गेलाय, त्याचं नाव आहे शेषराव सोळंकी। हा शेषराव सोळंकी स्वतः अभियांत्रिकीचं शिक्षण घेतो, मात्र तो या धनंजय लोखंडेसाठी एजंट म्हणून काम करत होता। नीटची प्रश्नपत्रिका विकत घेऊ शकतील असे विद्यार्थी हेरणं, त्यांच्याकडून पैसे गोळा करणं, ते धनंजय लोखंडेकडे देणं आणि त्यांना नीटची प्रश्नपत्रिका देणं, हे काम हा शेषराव सोळंकी करत होता। हे आत्तापर्यंतच्या तपासामध्ये समोर आलं आहे। त्याचे जे काही कॉन्व्हर्सेशन्स आहेत किंवा जे मेसेजेस आहेत किंवा कॉल आहेत याची पडताळणी केल्यानंतर ही गोष्ट समोर आली आहे। हेच काम मनीषा वाघमारे नावाची महिला देखील करत होती, जी मागील 3 वर्षांपासून या धनंजय लोखंडेच्या संपर्कामध्ये होती। नीटची प्रश्नपत्रिका विकत घेऊ शकतील असे विद्यार्थी हेरणं, त्यांच्याकडून पैसे गोळा करणं, ते धनंजय लोखंडेकडे देणं, हे असं एजंटचं काम हे दोघं करत होते, शेषराव सोळंकी आणि मनीषा वाघमारे, हे समोर आले। आणि आपण या प्रकरणाची सुरुवात जिथून झाली त्या नाशिकच्या खैरनार नावाचा जो शुभम खैरनार नावाचा जो विद्यार्थी आहे त्याचंही काम हे असंच होतं। त्यामुळं या धनंजय लोखंडेच्या चौकशीतून बरीच काही माहिती समोर येऊ शकते। आपण पाहतो आहोत हळूहळू हे प्रकरण उलगडत चाललेलं आहे, संपूर्ण देशभर व्याप्ती आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण किंवा हा घोटाळा कोणाच्या माध्यमातून झाला तर धनंजय लोखंडे हे नाव समोर येत आहे। ठीक आहे मंदार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।